नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा फळाबद्दल बोलणार आहोत जे आजकाल हेल्थ आणि फिटनेसच्या जगात नुसतं धुमाकूळ घालतंय. हो, बरोबर ओळखलत. आपण बोलतोय त्या मस्त, हिरव्यागार आणि एकदम क्रीमी ॲव्होकॅडोबद्दल. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी अवोकॅडोची ओळख करून घेऊ. मग त्याला सुपरफूड का म्हणतात यामागचं सिक्रेट काय आहे ते उलगडू. त्याचे आरोग्य आणि सौंदर्यासाठी काय फायदे आहेत ते पाहू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं ते रोजच्या जेवणात कसं वापरायचं याच्या काही भन्नाट टिप्ससुद्धा आहेत. चला तर मग सुरू करूया. चला, मग सगळ्यात आधी पहिला प्रश्न. हे ॲव्होकाडो जे इतकं लोकप्रिय आहे ते नक्की आहे तरी काय? आणि ते आले कुठून? तुम्ही ऐकलं असेल, याला बटरफ्रूट असंही म्हणतात. पण का बरं? नावावरून थोडा अंदाज आलाच असेल. याचं उत्तर आहे त्याच्या खास, एकदम लोण्यासारख्या टेक्स्चरमध्ये. अगदी बरोबर. याला बटरफ्रूट हे नावच मिळालंय त्याच्या त्या लोण्यासारख्या क्रीमी टेक्स्चरमुळे. आणि हे चविष्ट फळ मूळचं आहे मध्य अमेरिका आणि मेक्सिकोमधलं. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं का. आपल्याला वाटतं की सगळे ॲव्होकाडो सारखेच असतात, पण तसं नाहीये. जसं की सगळ्यात फेमस असलेला हाच ॲव्होकाडो, त्याची साल जरा काळपट असते. तर बेकनसारखे काही प्रकार चवीला थोडे हलके असतात. म्हणजे प्रत्येकाची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. ओके, तर मग आता येऊया सगळ्यात मोठ्या प्रश्नाकडे. अवोकॅडोला सुपरफूड असं का म्हणतात सगळे? काय आहे यामागचं रहस्य? चला बघूया. याचं कारण अगदी स्पष्ट आहे. हे फळ म्हणजे पोषक तत्वांचं जणू पॉवर हाऊस आहे. यात आहेत हेल्दी फॅट्स, म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स, जे आपल्या हृदयासाठी तर उत्तम आहेतच. सोबतच भरपूर फायबर, व्हिटॅमिन ई, के, सी, बी6 आणि इतर अनेक आवश्यक विटॅमिन्स आणि मिनरल्स. आणि साहजिकच आहे, इतके सगळे पौष्टिक घटक असतील तर आरोग्यासाठी फायदे तर असणारच ना. हे म्हणजे जणू आरोग्याचा खजिनाच आहे. हे बघा, हृदयाचं आरोग्य सुधारतं, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं, पचनक्रिया सुधारते. इतकंच नाही तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते. म्हणजे याचे फायदे खूप आहेत आणि ते आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे आहेत. पण थांबा, गोष्ट फक्त आतल्या आरोग्यापुरती मर्यादित नाहीये. अवोकॅडोचे फायदे आपल्या बाह्य सौंदर्यासाठी, म्हणजे आपली त्वचा आणि केसांसाठी सुद्धा आहेत. आणि तेही अगदी कमाल आहेत. यातली जी विटॅमिन्स आणि हेल्दी फॅट्स आहेत ना, ती थेट आपल्या त्वचेला एकदम सॉफ्ट आणि चमकदार बनवतात. आणि केसांना मजबूत आणि शायनी बनवण्यासाठीही मदत करतात. चला, मग आता थेअरी खूप झाली. आता बघूया की हे सगळं प्रत्यक्षात कसं वापरायचं. म्हणजे अवोकाडोला आपल्या रोजच्या जेवणात कसं सामील करायचं याच्या काही एकदम सोप्या आणि प्रॅक्टिकल आयडियाज पाहूया. अवोकाडोची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्याची वर्सॅटिलिटी, म्हणजे ते कशातही वापरता येतं. सॅलडमध्ये टाका, ब्रेडवर बटरऐवजी लावा, स्मूदीमध्ये घालून क्रीमी बनवा किंवा सगळ्यांचं आवडतं ग्वाकामोले बनवा. अरे इतकंच काय, हेल्दी डेझर्टमध्ये सुद्धा याचा वापर होतो. आता इथे एक गंमत आहे किंवा एक विरोधाभास म्हणू शकतो. अवोकाडोमध्ये कॅलरीज खरं तर जास्त असतात. मग वजन कमी करायला कशी मदत होते? तर त्यातलं जे फायबर आणि हेल्दी फॅट आहे ना, त्यामुळे आपलं पोट बराच वेळ भरलेलं राहतं. मग उगाचच काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही आणि पर्यायाने वजन नियंत्रणात राहतं. मग प्रश्न येतो की रोज किती खायचं? तर साधारणपणे दिवसाला अर्धा अवोकाडो खाणं हे पुरेसं मानलं जातं. एवढ्यात सगळे फायदेही मिळतात आणि जास्त कॅलरीजची चिंताही करावी लागत नाही. आणि हो, विकत घेताना आणि घरी ठेवताना काय करायचं? तर या काही क्विक टिप्स. चांगला पिकलेला अवोकॅडो निवडण्यासाठी त्याला हलकंसं दाबून बघा. तो थोडा मऊ लागला पाहिजे. जर कच्चा असेल तर नॉर्मल रूम टेम्परेचरला ठेवा. तो आपोआप पिकतो. आणि एकदा कापला की त्याला काळं पडू नये म्हणून थोडा लिंबाचा रस लावून फ्रीजमध्ये ठेवायचा. बरं, आता आपण इतके सगळे फायदे तर बघितले. पण नाण्याची दुसरी बाजू पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? म्हणजे काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे प्रमाण. कोणतीही गोष्ट अति केली की ती त्रासदायक ठरू शकते. अवोकाडोच्या बाबतीतही तेच आहे. खूप जास्त खाल्लं तर त्यातल्या कॅलरीजमुळे वजन वाढू शकतं. आणि फार क्वचित पण काहींना याची ॲलर्जी असू शकते किंवा पोटाच्या समस्याही होऊ शकतात. म्हणजे सार काय, तर योग्य प्रमाणात खाल्ल्यास अवोकॅडो हे आपल्या आजच्या लाईफस्टाईलसाठी एक खरंखुरं सुपरफूड आहे, जे आपलं शरीर, त्वचा आणि केस या सगळ्यांसाठीच खूप फायदेशीर ठरतं. तर हा होता अवोकाडोचा संपूर्ण प्रवास.
आता शेवटी एकच प्रश्न उरतो. हे सगळं ऐकल्यावर हे हिरवंगार सुपरफूड आपल्या आहारात जागा मिळू शकेल का? यावर विचार करायला हरकत नाही.